खरं तर मी का पर्सनली कुठल्याही महिलांच्या असो पुरुषांच्या स्वप्नाच्या नादी लागत नाही. माझं काम भलं आणि मी असं असते. पण कुणीतरी मला उगाच नडत आहे तर मग मला भिडावं लागते. अशा झालेल्या आहेत गोष्टी. पण आता काही लोक मला विचारतात की बाया ती एकटी होती आणि 9वी शिकलेली होती आणि कुठं 10वीत शिकलेली होती, मग 10 करोडची प्रॉपर्टी कुणी तिनं कशी कमेली, मग तिला काम नाही बोलले. आता एखादीनं 10 करोड नाही 10,000 करोड जरी कमेली प्रॉपर्टी तर मी कशी विचारणार आहे? तिच्या अवकातीपेक्षा आणि तिच्या शिक्षणापेक्षा जास्त कमवली असन आणि प्रॉपर्टीच्या अटीच्या पलीकडे जर कमवली असन प्रॉपर्टी तर तिला विचारायला ईडी हाई, इन्कम टॅक्स असतं का काहीतरी ते हाई. ते सोडून मी कशी विचारू बरं बिना बिना मतलबाचं? हां, पुन्हा म्हणतात ती फलानी धंद्यावाली होती, बिस्तानी अशी होती, व्यवसाय करत होती. अगं माय ती काही करू जा, पण तिचे लेकरं कुठल्या पदव्यावर आहेत? हां, बरं कोण काय कोणता धंदा करायल्यात काय करायल्यात असं कुणी काढीत नसते तर ही माहितीच काढीत नसते तर. आणि जर ती कोर्टाच्या मदतीनं जर ती माहिती काढली असेल तर ती माहिती फक्त कोर्टाच्याच कामासाठी वापरायची असते. पण सांगावं कुणी म्हण तिला काम नाही बोलू, मी कशाला बोलू? माया कळ नाही कुठं झाडाला झट बिना कामाना धामाचं. मला कोणी नडायला लागले असं मी भिडतेच. मी कमी नसते होत, कुठं कमी नाही पडत मग लढायला आणि भिडायला. हे माहीत आहे ना बरं. तरी बी म्हणा की तिला काम नाही विचारलं, मग काय संबंध? इन्कम टॅक्सचे ऑफिसर विचारते आणि ज्यांना त्यांच्याबद्दल जर तक्रारी असतील तर त्यांनी तक्रारी केल्या असत्या आणि तक्रारी केल्या असत्या आणि FIR झाल्या असत्या, चार्जशीट गेल्या असत्या तर ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. तर न्यायप्रविष्ट प्रकरणात मी कसं काय बोलायचं? साधे सेन्स ऑफ ह्युमर वापरायचं असतं, मॅनर्स वापरायचे असतात का नाहीत बरं आपण? हां, मला तुमच्या इतकं नाही कळत, पण मला जरासा कायदा कानून काय ज्या गोष्टी आहेत त्या कळत. जास्त जरी मी हुशार नसले पण येडे मुळात नाही मी, आहे का ना? हे सांगायचं आहे की अशा प्रकारे बोलायचं नसतं. कुणी जर प्रॉपर्ट्या कमील्या असतात एकल असत्या दुकल असत्या त्याच्यात त्यानं डोकं वापरलं असं कुणाच्या बदनामी वैयक्तिक करून तर नसत्यानं कमीलं त्यानं. हां, एखाद्या मोठ्या टाकणाऱ्याच्या घरात जर टाका चोरी केली असेल तर त्याच्यात कोण काय म्हणणार आहे सांगा बरं? बदनामी करून तर कमीलं नसेल ना कमीणाऱ्या बायानं. आणि माझं का कुणाचं काही नाही त्याच्यामुळे मी कशाला त्यात बोलत बसू? माझा तो धंदा नाही. हां, माझ्या वाटत कुणी गेला माझ्या वाटात कुणी आलं तर मी सोडित नाही, हे नक्की तितकंच खरं आहे. पण बाकीच्या कायदेशीर गोष्टी बघा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, कोर्ट कचेऱ्या आहेत, त्याच्यामुळे मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात जात नाही. तिने कसं कमवायचं आणि कुणाला कसं कमवायचं तर कमवा. तुम्ही बी कमवा, मग आम्हालाही जरासं उपाशी राहू देऊ नका, आम्हालाही कमवू द्या. पण